हॅलो फ्रेंड्स, आपण इंटरफरन्स ऑफ लाईट हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये फ्रिंजेस कशा प्रोड्यूस होतात, म्हणजेच इंटरफरन्स पॅटर्न कसा प्रोड्यूस होतो हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले बाय यंग्स एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्या थ्रू आपण फ्रिंज विड्थ फाइंड आउट केलेली आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे व्हेन वी ऑब्झर्व दी इंटरफरन्स पॅटर्न, त्यावेळेस जे एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि इंटेन्सिटीचं जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होऊ शकतं हे आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन हा आपला आजचा पॉईंट असणार आहे. बघा, इफ वी ऑब्झर्व दी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपण जर इथं ऑब्झर्व करतोय तर या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ज्यावेळेस आपल्याला ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होणार आहे, व्हेन वी ऑब्झर्व दी ब्राईट फ्रिंज ऑर वी ऑब्झर्व दी सेंटर ऑफ दी ब्राईट फ्रिंज, त्यावेळेस त्या सेंटर ऑफ दॅट ब्राईट फ्रिंज आपल्याला त्याचं जे ॲम्प्लिट्यूड ऑब्झर्व होणार आहे, वेवचं जे ॲम्प्लिट्यूड असेल, दॅट ॲम्प्लिट्यूड ऑफ दी वेव इज ट्वाईस ऑफ दी ओरिजिनल वेवचं जे ॲम्प्लिट्यूड असेल त्या ॲम्प्लिट्यूडपेक्षा डबल आपल्याला ॲम्प्लिट्यूड हे ब्राईट फ्रिंजवरती वेवचं ऑब्झर्व होणार आहे. मग त्याचे इंटेन्सिटी जर आपण इंटेन्सिटीच्या बाबतीत जर आपण तिथं ऑब्झर्व केलं तर वी कन्सिडर्ड दी इनिशियल इंटेन्सिटी इज I0. जर इनिशियल वेवची इंटेन्सिटी जर I0 असेल तर आफ्टर इंटरफरन्स ब्राईट फ्रिंज ॲट दी सेंटर ऑफ ब्राईट फ्रिंजला आपल्याला इंटेन्सिटी काय असू शकते. एक तर आपल्याला माहिती झालेलं आहे की जे दिस ॲम्प्लिट्यूड इज ट्वाईस, तर मग इंटेन्सिटी काय होईल, तर इंटेन्सिटीचं आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी ॲम्प्लिट्यूड. आणि त्यावेळी तुम्हाला इंटेन्सिटी जी प्रोड्यूस झालेली ऑब्झर्व होईल आफ्टर इंटरफरन्स, दॅट इंटेन्सिटी इज 4 टाइम दी इंटेन्सिटी ऑफ दी इन्सिडंट वेव. इन्सिडंट वेवची जी इंटेन्सिटी आहे त्याच्या 4 टाइम ग्रेटर तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ दी इंटरफेरिंग वेव्ज ऑब्झर्व होणार आहे. म्हणजेच जर आपण सेंटर ऑफ डार्क फ्रिंज जर ऑब्झर्व केलं तर इंटेन्सिटी आपल्याला 0 ऑब्झर्व होणार आहे. आणि जर इंटेन्सिटी ऑफ ब्राईट और सेंटर ऑफ ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व केलं तर ती इंटेन्सिटी तुम्हाला 4I0 एवढी ऑब्झर्व होणार आहे, बिकॉज दॅट इज 4 टाइम ग्रेटर दॅन दी इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट वेव. म्हणजेच इंटेन्सिटी ही 0 to 4I अशी तुम्हाला चेंज झालेली दिसणार आहे. इंटेन्सिटी ग्रॅज्युअली चेंजेस फ्रॉम 0 to 4I0 और 4I0 आपण म्हणूयात. सो जी इंटरफरन्स फ्रिंजेस आपण ऑब्झर्व करणार आहोत, दस दिस इंटरफरन्स फ्रिंजेस आर इक्वली ब्राईट अँड इक्वली स्पेस्ड सुद्धा असणार आहेत. ज्या तुम्ही इंटरफरन्स फ्रिंजेस ऑब्झर्व करणार आहेत, ब्राईट फ्रिंजेस जर बघितल्या तर त्या इक्वली ब्राईट असणार आहेत. डार्क जरी ऑब्झर्व केल्या तर त्या डार्क फ्रिंजेसची सुद्धा इंटेन्सिटी तुम्हाला इक्वल ऑब्झर्व असणार आहे. काही वेळेला आपल्याला इंटेन्सिटी प्रॉपरली 0च ऑब्झर्व होईल, डार्क फ्रिंजची 0च इंटेन्सिटी असेल असं नाही, दॅट इंटेन्सिटी इज मिनिमम. आता बघा, आपल्याकडे आपण यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेलं आहे. 2 सोर्स आपण घेतलेले होते आणि त्या 2 सोर्स थ्रू आपण डिफरंट ब्राईट फ्रिंजेस किती डिस्टन्सवरती प्रोड्यूस होऊ शकतात किंवा डार्क फ्रिंज यांचं डिस्टन्स काय असू शकतं हे आपण पाथ डिफरन्सने फाइंड आउट केलेले आणि त्याच्याबरोबरच आपण फेज डिफरन्ससुद्धा ऑब्झर्व केला आहे. तसंच आपण एक पॉईंट त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलेला होता. बघा, इथं आपल्याकडे एक डायग्रॅम आहे. ही डायग्रॅम आपण इथं लक्षात घेऊयात. या डायग्रॅममध्ये बघा 2 सोर्सेस आहेत. त्या 2 सोर्सेसमधून लाईट डिफरंट पॉईंटपर्यंत जात आहेत. इथं आपण एक पॉईंट P जर कन्सिडर केलेला आहे तर या पॉईंट P वरती ज्या वेव्ज इन्सिडंट होत आहेत दॅट हॅव फेज डिफरन्स फाय.
त्या दोन वेव्जमध्ये फेज डिफरन्स आपल्याला ऑब्झर्व होणार आहे फाय. तर S1 आणि S2 या दोन जे सोर्स आहेत त्याच्यामधून निघणारे ज्या काही वेव्ज तुम्हाला P वरती ऑब्झर्व होतील, तर त्या वेव्हची इक्वेशन्स आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहेत. तर दॅट वेव्ह इक्वेशन्स आर E1 equal to E0 sin of omega t and E2 equivalent to E0 sin of omega t plus phi. असे तुम्हाला त्या दोन वेव्हची इक्वेशन्स इथं ऑब्झर्व होणार आहेत. म्हणजेच इन्सिडंट वेव्ह जी तुम्हाला ऑब्झर्व होते तिचं ॲम्प्लिट्यूड असणार आहे E0, म्हणजेच इंटेन्सिटी असेल या ॲम्प्लिट्यूडला प्रपोर्शनमध्ये. म्हणजेच काय तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे I0 is equivalent to E0 स्क्वेअर. कारण E0 ही तुमचं ॲम्प्लिट्यूड असणार आहे इन्सिडंट वेव्हचं. मग इन्सिडंट वेव्हची इंटेन्सिटी असणार आहे त्याच्या स्क्वेअरला प्रपोर्शनमध्ये असेल. सो I0 इक्वल टू E0 स्क्वेअर आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. हे आपण इंडिव्हिज्युअल सिंगल वेव्हसाठी ऑब्झर्व करतो आहे वेव्ह इक्वेशन आणि इन्सिडंट वेव्हची इंटेन्सिटी आपण इथं ऑब्झर्व केलेली आहे. आता याचेच आपण जर टोटल P पॉईंटवरती जे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ऑब्झर्व होईल, इथं जो P पॉईंट आहे या P पॉईंटला जे काही रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार आहे, ते रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड किती कसं आपण फाइंड आउट करू शकतो. हिअर वी हॅव दी टू वेव्ह इक्वेशन्स, त्यावरून आपण इथं ऑब्झर्व करू शकतो. बघा कशा पद्धतीने वी हॅव टू इक्वेशन्स, दॅट इज E1 इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी आणि सेकंड इज E2 इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. कारण त्यांच्यामध्ये दोन्ही वेव्जमध्ये फेज डिफरन्स आहे फाय एवढा. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट इज E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. नाव E0 आपण कॉमन इथं घेऊ शकतो. हिअर E0 इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता बघा इथं जे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मिळालं आहे याला आपण फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करू शकतो. साइन एक्स प्लस साइन वायचा काय फॉर्म्युला आहे बघा तो 2 साइन ऑफ एक्स प्लस वाय बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स मायनस वाय बाय 2 असा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा इथं आपण यूज करू शकतो. इथं एक्स असेल ओमेगा टी आणि वाय असणार आहे ओमेगा टी प्लस फाय. त्यामुळे आपल्याला इथं काय मिळेल बघा E इक्वल टू E0 आणि याच्यामध्ये आपण यूज करणार हा फॉर्म्युला 2 साइन ऑफ एक्स आहे ओमेगा टी प्लस ओमेगा टी प्लस फाय डिवाइड बाय 2. ठीक आहे, इंटू कॉस ऑफ ओमेगा टी मायनस ओमेगा टी मायनस फाय डिवाइड बाय 2 असं इथं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. त्यामुळे बघा काय होतं आपलं इथं कॅन्सल होईल आणि इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे फायनली E इक्विव्हॅलंट टू 2E0 कॉस ऑफ फाय बाय 2 इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय बाय 2 असं तुम्हाला तिथं इक्वेशन मिळेल. अँड हिअर दिस टर्म 2E0 cos of phi by 2 that is the amplitude
हे तुमचं ॲम्प्लिट्यूड असणार आहे. ॲम्प्लिट्यूड ऑफ दी वेव ॲट पॉईंट पी. या पी पॉईंटवरती जे काही ॲम्प्लिट्यूड ऑब्झर्व होणार आहे बिकॉज ऑफ दिस ऑफ दी टू वेव्ज विच हॅविंग path phase difference phi, that amplitude is 2E0 cos of phi by 2. आता बघूयात पुढं. तर जर ॲम्प्लिट्यूड आपल्याला त्या पॉईंटला एवढं मिळतं आहे 2E0 cos of phi by 2, तर ॲट दॅट पॉईंट P इंटेन्सिटी तुम्हाला कशी असेल, तर दॅट इंटेन्सिटी इज प्रपोर्शन टू दी स्क्वेअर ऑफ दिस टर्म, म्हणजेच 2E0 cos of phi by 2 स्क्वेअर. त्या पी पॉईंटवरती ज्या वेव्स तुम्ही ऑब्झर्व करणार आहेत ती इंटेन्सिटी ॲट पी ही प्रपोर्शनमध्ये असेल कोणाला, तर स्क्वेअर ऑफ 2E0 cos of phi by 2. आणि त्यावरूनच तुम्हाला तिथं टोटल इंटेन्सिटी जी ऑब्झर्व होईल अँड दॅट इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट इज 4I0 cos स्क्वेअर ऑफ phi by 2. तुम्हाला तिथे इंटेन्सिटी जी ऑब्झर्व होणार आहे ती असेल 4I0 cos स्क्वेअर phi by 2. 4I0 cos स्क्वेअर phi by 2 एवढी असेल. तर आता ॲम्प्लिट्यूड जर आपण इथं ऑब्झर्व केलेले आहेत, दोन वेव्ज आपण इथं ऑब्झर्व केल्या होत्या. इफ हिअर वी कन्सिडर्ड दी ॲम्प्लिट्यूड ऑफ दॅट टू वेव्स कमिंग फ्रॉम दी टू स्लिट्स S1 आणि S2, तर त्या काय असणार आहेत, ॲम्प्लिट्यूड सारखंच असेल असं नाही. अँड वी ऑब्झर्व दी phase difference. So here we considered first wave having amplitude E10 आणि सेकंड वेवचा ॲम्प्लिट्यूड आपण कन्सिडर करूयात E20. तर इंटेन्सिटी तुम्ही डार्क आणि ब्राईटची जर आपण इथं ऑब्झर्व केली तर ती डिफरंट असेल. इंटेन्सिटीज ऑफ दी टू ब्राईट अँड डार्क बँड्स विल बी डिफरंट. ही तुम्हाला वेगळी ऑब्झर्व होणार आहे. आणि त्यावरून इंटेन्सिटी जर आपण ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला तर ती काय असू शकते. टोटल आता आपल्याला फर्स्ट वेवसाठी ॲम्प्लिट्यूड एवढं आहे, सेकंड वेवसाठी एवढं आहे. तर ज्यावेळेस आपण ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व करतोय तर ॲम्प्लिट्यूड तुमचं होऊ शकतं E10 प्लस E20 बिकॉज वी ऑब्झर्व द ॲम्प्लिट्यूड बिकम ट्वाईस. ॲम्प्लिट्यूड हे ट्वाईस होणार आहे. हे ॲम्प्लिट्यूड आणि फर्स्ट वेवचं अँड सेकंड वेव या दोघांचं मिळून ॲम्प्लिट्यूड तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑब्झर्व होईल. सो हिअर द ॲम्प्लिट्यूड बिकम E0 प्लस E10 प्लस E20 असं तुम्हाला तिथं ॲम्प्लिट्यूड ऑब्झर्व होईल. अँड दॅट द इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी विल बी प्रपोर्शनल ऑफ दॅट ॲम्प्लिट्यूड. म्हणजेच इंटेन्सिटी ही प्रपोर्शन असेल E10 प्लस E20 स्क्वेअरला. दॅट ॲम्प्लिट्यूड ऑब्झर्व फॉर दी ब्राईट फ्रिंज. पण जर आपण डार्क फ्रिंजसाठी जर ॲम्प्लिट्यूड ऑब्झर्व केलं तर ॲम्प्लिट्यूड ऑफ दी सेंटर ऑफ दी डार्क फ्रिंज जर आपण ऑब्झर्व केलं दॅट इंटेन्सिटी आपण त्याच्यावरून काढली तर ती इंटेन्सिटी आपल्याला काढता येऊ शकते. ते ॲम्प्लिट्यूड इज E10 मायनस E20 ॲट दी सेंटर ऑफ डार्क फ्रिंज. डार्क फ्रिंजच्या सेंटरला तुम्हाला ॲम्प्लिट्यूड एवढं ऑब्झर्व होईल. म्हणजेच इंटेन्सिटी ही टोटली झिरो न होता वी ऑब्झर्व इंटेन्सिटी इज व्हेरी मिनिमम. इंटेन्सिटी खूप मिनिमम असेल अँड दॅट इंटेन्सिटी इज प्रपोर्शन टू दी E10 मायनस E20 स्क्वेअर. तर इंटेन्सिटी त्या डार्क फ्रिंजच्या सेंटरला आपण जर ऑब्झर्व केली दॅट इज प्रपोर्शनल टू दी E10 मायनस E20 स्क्वेअर असेल. अँड ब्राईट फ्रिंजसाठी जर आपण ऑब्झर्व करतोय तर ब्राईट फ्रिंजसाठी इंटेन्सिटी आपल्याला ऑब्झर्व होईल E10 प्लस E20 स्क्वेअर. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू दी E10 प्लस E20 स्क्वेअर. हे आपल्या दोन केसेस असणार आहेत फॉर दी ब्राईट फ्रिंज आणि हे असणार आहे फॉर डार्क फ्रिंज.
अशा पद्धतीने आपल्याला इथे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ऑब्झर्व करता येते. म्हणजे थोडक्यात काय, व्हॅन वी ऑब्झर्व दी